चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहिजे आहे. अपडेट काय आहे तर आपल्याला जनगणना संदर्भात सर्व या ठिकाणी माहिती कव्हर करायची आहे. मग मला आपण जर पाहिलं तर 1872 पासूनची जर जनगणना पाहिली तर ही 16वी असणार आहे आणि स्वातंत्र्यानंतरची 9वी जनगणना असणार आहे. मला या जनगणनेच्या अनुषंगाने भारताचे केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांनी काय केलेलं आहे तर शुभांकरांचं अनावरण केलेलं आहे. मग आपण जर पाहिलं तर शुभांकर काय असणार आहे, प्रगती आणि विकास. आपण इथे जर गोष्ट पाहिली म्हणून बघा तर विकास म्हणजे काय, पुरुष प्रगणन आणि प्रगती म्हणजे काय, महिला प्रगणन. हे विकसित भारताच्या उभारणीत स्त्री पुरुषांच्या समान सहभागाचे प्रतीक आहे, जे जनगणनेच्या जागृती मोहिमेचे मित्रत्व चेहरे म्हणून या ठिकाणी आपण त्याचा वापर करणार आहोत. ओके, दुसरी गोष्ट जर पाहिली म्हणून बघा तर 2027 ची जनगणना ही भारताची पहिली संपूर्णतः डिजिटल जनगणना असणार आहे. त्यानंतर जर पाहिलं म्हणून बघा तर नागरिकांना प्रथम 16 प्रादेशिक भाषांमध्ये स्वतःची माहिती ऑनलाईन भरण्याचा या ठिकाणी जर पाहिला तर पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. अशी ही महत्त्वाची गोष्ट 16वी जनगणना अत्यंत डिजिटल असणारी आहे. चालेल, जय हिंद.